मराठी न्यूज 9मध्ये आपलं स्वागत। आज आपण पनवेल येथे आहोत आणि आपल्यासोबत आहेत भारतीय जनता पक्षाचे राज्यपाल नवनियुक्त आमदार विक्रांत पाटील। सर, मराठी न्यूज 9मध्ये तुमचं स्वागत आहे। सर, सर्वप्रथम तुमचं स्वागत। भारतीय जनता पक्षाच्या वतीने तुम्ही आज आमदार झालात, काय भावना आहेत? सर्वप्रथम तुमच्या काय भावना आहेत? भारतीय जनता पार्टी खऱ्या अर्थानं एक पार्टी विथ डिफरन्स कशी, तर युवा वर्गाला ताकद देणारी ही पार्टी आहे। आमच्या पक्षाचे सन्माननीय नेते ज्यांनी नेहमीच आम्हाला ताकद दिली, आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, आदरणीय प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब, तत्कालीन आमचे अध्यक्ष ज्यांनी मला युवा मोर्चाचं प्रदेशाध्यक्ष हा बहुमान दिला, आदरणीय चंद्रकांतदादा पाटील, आमचे सगळेच नेते, आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब असतील, आदरणीय गिरीश भाऊ असतील, आदरणीय सुधीर भाऊ असतील, सन्माननीय आमचे आशिष शेलारजी असतील, हे सगळीच मंडळी ज्यांनी 2010पासून मी स्टेटवरती काम करतो, युवा मोर्चाच्या माध्यमातून माझ्यासारखा कार्यकर्ता त्या ठिकाणी परिश्रम घेतो आहे। या कार्यकर्त्यातून एक नेतृत्व डेव्हलप केलं पाहिजे, ही भूमिका, ही भावना सगळ्यांनीच ठेवली आणि सगळेच प्रमुख नेते, विनोदजींचं नाव घ्यावं लागेल, अनेक नेत्यांची नावं घ्यावी लागतील, या सगळ्यांनीच प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पद्धतीनं नेहमीच माझ्यातला कार्यकर्ता घडवण्याचा प्रयत्न केला आणि आज रिझल्ट आपण बघतोय की पक्षांतर्गत तर मोठ्या जबाबदाऱ्या दिल्याच, पण शेवटी विधानभवनात हा युवा कार्यकर्ता पोहोचला पाहिजे आणि राज्यातल्या युवांचे प्रश्न तळमळीनं मांडण्याची ह्याच्यामध्ये कदाचित क्षमता आहे, असा कुठेतरी विश्वास त्यांना वाटला असावा, म्हणून मला ही जबाबदारी देण्याचा विषयसुद्धा त्यांनी केला। खऱ्या अर्थानं माझ्यासारख्या कार्यकर्त्यासाठी हा बहुमान आहे, कारण मी काही फार मोठ्या राजकीय परिवारातनं किंवा खूप मोठ्या उद्योगपती असलेल्या परिवारातनं येत नाही। पनवेलसारख्या शहरात काम करणारा मी एक कार्यकर्ता होतो आणि त्यामुळे अशा कार्यकर्त्याला जेव्हा पार्टी लिफ्ट करते, त्याला रेकग्नाईज करते, त्याला आयडेंटिफाय करून ताकद देते, तेव्हा या पार्टीची भूमिका आपण समजून घेतली पाहिजे की युवांना ताकद देणारी ही पार्टी आहे, युवांच्या मागे उभं राहणारी ही पार्टी आहे। इतर राजकीय पक्षांसारखा युवांचा यूज अँड थ्रो हा विषय या ठिकाणी नसतो। युवा इतर राजकीय पार्ट्यांना पाहिजेत, पण कशासाठी? तर गर्दी करण्यासाठी। त्या ठिकाणी आपलं राजकारण चाललं पाहिजे आणि मागे युवांची गर्दी असली पाहिजे, यासाठी अनेक नेते मंडळींनी युवांचं आयुष्य बर्बाद केलं। पण भारतीय जनता पार्टी ही पार्टी अशी आहे की ज्यांनी युवातलं नेतृत्व आयडेंटिफाय करून त्यातनं नेतृत्व घडवण्याचं काम केलं आणि म्हणून मला वाटतं की अशा पार्टीचा मी भाग आहे, अशा परिवाराचा भाग आहे, माझं भाग्य, आणि पार्टीने खूप मोठी ताकद मला दिलेली आहे। येणाऱ्या काळात या जबाबदारीचा उपयोग महाराष्ट्रातल्या युवांचे प्रश्न सोडवण्यासाठी, त्यांचे विषय तळमळीनं सभागृहात मांडण्यासाठी, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी अधिक ताकदीनं मी काम करू शकेन। एक कार्यकर्ता, त्याच्यानंतर नगरसेवक, उपमहापौर, आज आमदार, एक कार्यकर्ता म्हणून काय तुमच्या भावना आहेत? कसा हा राजकीय प्रवास कसा होता तुमचा? कार्यकर्ता ते नगरसेवक, उपमहापौर, ते पार्टीचा महासचिव, मध्ये युवा मोर्चाचा प्रदेशाध्यक्ष, हे सगळं जरी 5 सेकंदात सांगता येत असलं तर यासाठीचा प्रवास जो तो आहे तो 22 वर्षाचा आहे आणि 22 वर्षापूर्वी एखाद्या सभेत प्रसंगी खुर्च्या नीट आहेत का बघणारा, खुर्च्या लावणारा कार्यकर्ता, त्या खुर्च्या नीट नसतील तर वेळेप्रसंगी त्या पुसून घेणारा कार्यकर्ता किंवा झेंडे लावणारा कार्यकर्ता, अशा पद्धतीनं कामाला सुरुवात केलेला मी एक कार्यकर्ता आहे। त्यामुळे राजकारणात काहीतरी मिळावं, माझं काहीतरी भलं व्हावं यासाठी मी कधीच आलो नव्हतो आणि त्यामुळे काहीतरी मिळावं ही जेव्हा अपेक्षा नसते तेव्हा भाजपसारखी पार्टी बोलवून काहीतरी देत असते। मी कधीच म्हटलं नाही मला राज्यावर काम करायचं, मी तर तालुक्यात जिल्ह्यात काम करत होतो, मला बोलवून त्या ठिकाणी राज्याची जबाबदारी दिली, मला युवा मोर्चाचं सचिव केलं। त्या ठिकाणी निलंगेकर साहेब जे नंतर मंत्री झाले, हे त्या ठिकाणी अध्यक्ष होते, त्यांच्या टीममध्ये मला सचिव केलं। आदरणीय फडणवीस साहेब आम्हाला प्रभारी होते 2010 ते 13ला पंकजाताई अध्यक्ष झाल्या, त्या एवढा मोठं नाव, एवढा मोठा चेहरा, त्यांच्या टीममध्ये मला महासचिव केलं गेलं। त्या ठिकाणी 2 वर्ष काम केल्यानंतर ताई मंत्री झाल्या, त्या ठिकाणी टिळेकर साहेब अध्यक्ष झाले, त्यांच्या टीममध्ये पुन्हा महासचिव युवा मोर्चाचा झालो। कधीच म्हटलं नाही मी पार्टीला की मी चांगलं काम करीन, मला संधी द्या, पण पार्टीने नेहमीच मला ताकद दिली, आमच्या नेतृत्वाने ताकद दिली आणि संधी दिली। शेवटी राजकारणामध्ये ताकद देणं म्हणजे काय असतं, तर संधी देणं असतं। शेवटी तुम्हाला ती संधी प्रूव्ह करावी लागते आणि मला जी काही संधी मिळाली त्यात मी माझं जे काही बेस्ट देऊ शकीन ते देण्याचा प्रयत्न केला। ते कुठंतरी नेतृत्वाला बरं वाटलं असेल म्हणून एक एक संधी पुढची मिळत गेली आणि त्यातून मग युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष, तो संघर्षाचा काळ, राज्यात सत्ता नव्हती, उद्धव ठाकरे आणि मंडळींचा जो
माज महाराष्ट्राने बघितला, दाखवायला सहानुभूती, त्याच्या माध्यमातून मतं घेणं, पण राजकीय माज काय असतो हे त्या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केला. मग सगळी झालेली भ्रष्टाचाराची बजबज, त्याविरोधातली रोजची आंदोलनं, युवतींवरचे अत्याचार, त्या विषयातली आंदोलनं, कोविड सेंटरमध्ये युवतींवरती बलात्कार, त्याच्यावरची आंदोलनं, असे अनेक विषय घेऊन MPSCच्या विद्यार्थ्यांचे प्रश्न, संगणक परिचालक विद्यार्थ्यांचे प्रश्न, फी वाढीचे प्रश्न, अक्षरशः रोज महिन्यातल्या 30 दिवसातले 17-18 दिवस आंदोलन आम्हाला करायला लागत होती. हे सगळं आम्ही केलं, अंगावर गुन्हे घेतले आणि त्यामुळे त्या ठिकाणी कुठंतरी ते काम बरं वाटलं असावं, संघर्ष करणारा युवा आहे ही भावना त्या ठिकाणी असावी आणि म्हणून नेतृत्वाने मला भाजपचं राज्याचं महासचिव केलं. ही जबाबदारी प्रचंड मोठी आहे, ताकदीची आहे आणि त्यामुळे त्याला न्याय देण्याचा प्रयत्न कुठंतरी मी करत असताना आता मला त्या ठिकाणी सभागृहात पाठवण्याचं काम माझ्या नेतृत्वाने केलं. खरं तर त्यांनी जेव्हा जेव्हा मला ही ताकद दिलेली आहे आणि त्यांच्या या प्रेमाच्या, आशीर्वादाच्या, ताकदीच्या सगळ्या एकंदरीत या सगळ्या गोष्टीतून मी कधीच त्यांच्या ऋणातून उतराही होऊ शकत नाही. इतकी मोठी ताकद पार्टीने मला नेहमी दिलेली आहे आणि त्यामुळे या निमित्तानं माझी जबाबदारी प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढते की जर का पार्टी माझ्यावर इतका विश्वास टाकणार असेल, आदरणीय फडणवीस साहेब जर का इतका विश्वास टाकणार असतील, आदरणीय बावनकुळे साहेब विश्वास टाकणार असतील आणि आमचे सगळेच नेते जर का इतकी ताकद देणार असतील तर मला आता रोज परफॉर्मन्स द्यावा लागेल. कालच्या परफॉर्मन्सपेक्षा माझा आजचा परफॉर्मन्स चांगला कसा राहील, मी 4 प्रश्न जास्तीचे कसे सोडवू शकेन, मी संघटना वाढीसाठी काय करू शकेन, हा सगळाच विषय मला अधिक ताकदीनं आता करावा लागेल. एक शेवटचा प्रश्न सर, तुम्ही आता महाविकास आघाडीच्या काळातील तुम्ही आंदोलने बोललात, संघर्षाचा काळ सांगितलात, परंतु आता महाराष्ट्रात कालच आचारसंहिता लागू झाली, महाराष्ट्राच्या निवडणुकांचं बिगुल वाजले, तर विक्रांत पाटील आणि तुम्ही नेहमी वर्षभर दौरे करत असता, महाराष्ट्रभर आंदोलने चालू असतात, विक्रांत पाटलांची इथून पुढची भूमिका कशी असेल किंवा आमदारकीच्या माध्यमातून नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी विक्रांत पाटलांची इथून पुढची भूमिका कशी असेल? निवडणुकीचं बिगुल वाजलं आणि त्यातून आता काहीतरी पुढचा विचार केला पाहिजे हे काही राजकीय पार्ट्यांसाठी असतं जे 5 वर्ष काम करत नाहीत आणि मग काहीतरी चुकीचे विषय, आभास निर्मिती घेऊन जनतेसमोर जातात आणि जनतेला त्या ठिकाणी गुमराह करण्याचा प्रयत्न करतात. अशांसाठी आता हा कालावधी महत्त्वाचा आहे. पण आमच्यासारखे जे कार्यकर्ते आहेत जे भारतीय जनता पार्टीसारख्या पार्टीमध्ये काम करतात, आम्ही तर 365 दिवस 24/7 काम करणारे कार्यकर्ते. त्यामुळे लाभार्थी तयार करणं, लाभार्थ्यांची त्या ठिकाणी लाभार्थी होण्यासाठी त्यांची सेवा करणं हा विषय आम्ही अविरतपणे करत असतो आणि त्यामुळे निवडणूक जाहीर झाल्यावर आमच्यासाठी वेगळं काय असतं तर आम्ही करतोच आहे, फक्त त्याचा स्पीड थोडा वाढवता येईल का इतकाच विषय आमच्यासाठी असतो आणि त्यामुळे आम्ही निवडणुकीला सज्जच आहे. आणि त्यामुळे येणाऱ्या कालावधीमध्ये लोकसभेत ज्या पद्धतीनं महाविकास आघाडीच्या मंडळींनी जनतेला गुमराह केलं, जनतेला आता कळून चुकलेलं आहे की आमची घोर फसवणूक या ठिकाणी सगळ्या महाविकास आघाडीच्या मंडळींनी केली. संविधान बदलणार असं उगाचच नॅरेटिव्ह सेट केलं. हा बदल असा होऊ शकत नाही. भारतीय जनता पार्टी, मोदीजी ताकदीनं दलित समाजाच्या मागे आहेत हे आता जनतेला कळून चुकलेलं आहे. आदिवासी समाजाच्या मागे आहेत हे कळून चुकलेलं आहे. आदिवासी समाज किंवा दलित समाजाचे त्या ठिकाणी प्रतिनिधी थेट राष्ट्रपती पदापर्यंत भारतीय जनता पार्टीनीच, मोदीजींनीच त्या ठिकाणी त्यांना विराजमान केलं हे जनतेला आता कळून चुकलेलं आहे आणि त्यामुळे आता फेक नेरेटिव्हचा जो काही विषय होता तो आता संपलेला आहे. जनतेला आता पुन्हा कळलेलं आहे की हे लबाड लांडगे, 3 लांडगे आम्हाला फसवत आहेत आणि हे जर का पुन्हा आले तर हे आमचे लचके तोडतील. आमच्या मेहनतीची कमाई ज्या पद्धतीनं त्या ठिकाणी उबाटा आणि यांचं सरकार असताना आर्थिक बजबज केली, भ्रष्टाचाराची बजबज केली, हे पुन्हा ते सुरू करतील. आणि त्यामुळे हे लोक नको. आणि महाराष्ट्राचा विकास जर कोणी करू शकत असेल तर आदरणीय फडणवीस साहेब, आदरणीय एकनाथ शिंदेजी आणि अजित पवारजी यांची महायुतीच करू शकेल हा जनतेला विश्वास आहे. आणि त्यामुळे हा विषय नक्की आहे, जनतेच्या मनात आहे. आणि पक्षाने आमदार केलं तर त्या माध्यमातून मी आपल्याला सांगितलं की महाराष्ट्रातल्या युवांचे प्रश्न जे आजपर्यंत मांडत होतो ते सभागृहाबाहेर मांडत होतो, या पुढच्या कालावधीमध्ये सभागृहात ते प्रश्न मांडण्याची संधी मिळेल आणि त्यामुळे पॉलिसी डिसिजन जे असतात त्यामध्ये कुठंतरी रोल प्ले करता येईल आणि युवांच्या कल्याणासाठी, भवितव्यासाठी अधिक ताकदीनं काम करता येईल. धन्यवाद सर, मराठी न्यूजशी बोलल्याबद्दल. मराठी माणसाचं आणि महाराष्ट्राच्या हक्काचं न्यूज चॅनल मराठी न्यूज 9.